आज घरातील सगळे कामे हे आमच्या मॅडमला घेऊनच करावी लागणार होती. कुठे पण जायचं म्हटलं ना, हिचे बाबा हिची आजी हिला घेऊन जातात. पण आज काही काम होतं बँकेमध्ये, त्यासाठी ते दोघेच गेलेले. पण ही आता रुसून बसलेली होती. आता नाश्ता वगैरे करून ठेवला होता, पण ते काही करूनच गेले नव्हते. आता सर्व किचन वगैरे क्लीन केलं, भांडी सर्व बाहेर आणून ठेवली. परत कळालं की मावशी तर आज येणारच नाही. त्यामुळे सर्व काम हे मला आज एकटीलाच करावं लागणार होतं आणि सोबत आमच्या मॅडमला सुद्धा मॅनेज करावं लागणार होतं. आता ही तर खूप जास्ती रडत होती. मग लाडीगोडी लावत थोडं मी तिला खेळवत सुद्धा होते. मग सर्व अंघोळ वगैरे केलेले कपडे होते ते मशीनला लावून टाकले. मग आता हिचा हट्ट होता की मला अंडा दे. असं काहीतरी असलं ना गडबडीचं टायमिंग तर हिचे भरपूर असे हट्ट चालू होतात. त्यानंतर फटाफट मी डाळ भाताचा कुकर लावला आणि नाश्ता वगैरे करून घेतला. तितक्यात दूध सुद्धा आलेलं होतं. दूध उकळायला ठेवलं तोपर्यंत आमच्या मॅडम फ्रीजमध्ये नाही ते कुटाणा करून ठेवत होत्या आणि आता इकडे लक्ष गेलं ना तर इकडे सगळं दुर्लक्ष करून ठेवते आमची मॅडम. ते सगळं साईडला ठेवलं. आधी कडक चहा पिला. त्यानंतर सर्व भांडी वगैरे क्लीन करून घेतली आणि बाहेरचा एरिया सुद्धा क्लीन करून घेतला. त्यानंतर हे सुद्धा आलेले. मग लगेच जेवणाची ताटं वगैरे वाढली. सर्वांनी जेवण केलं. त्यानंतर आमच्या मॅडमला सुद्धा भरवलं. तर असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.